आज आपण मस्त असे छान तिखट शंकरपाळे बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याचदा आपण छान गोड शंकरपाळे बनवतो, परंतु तिखट शंकरपाळे पण खूप छान लागतात आणि छान खस्ताही तयार होतात. छान असे खुसखुशीत शंकरपाळे आज आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे मैदा. तर या ठिकाणी मी 300 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. हा मैदा आपण एका मोठ्या वाटीमध्ये घालून घेऊया, काढून घेऊ. नंतर आता याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळे छान खस्ता होण्यासाठी 3 चमचे गरम तेल घालायचं आहे. गरम करून घ्यायचं तेल आणि तेलाचं मोहन घालायचं. तर मी या ठिकाणी छोटा भाजीचा चमचा आहे, त्याच्याने 3 चमचे घातला आहे. अर्धा किलो असेल मैदा पूर्ण तर 4 चमचे घालायचं. आणि असा चमचा नसेल तर तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा किलो मैद्यासाठी 10 ते 12 चमचे गरम तेल घालायचं आहे. आता मी घेतलेल्या आहेत एक मोठा चमचा ओवा, त्या हातावर चोळून घालायच्या. नंतर एक मोठा चमचा जिरं, तेही थोडंसं हातावर चोळून घालायचं, म्हणजे त्याचा छान स्वाद उतरतो शंकरपाळ्यांमध्ये. आणि 2-3 चमचे तीळ घालायची आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. खूप तिखट नाही घातलेलं, कारण की खूप तिखट ठसके जातात मग, त्याच्यामुळे थोडंसं तिखट घालायचं. छान शंकरपाळे तयार होतात. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर असं आपल्याला शंकरपाळ्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर सगळं साहित्य या ठिकाणी मिक्स करून घेतलं. आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता हे शंकरपाळ्यांचं पीठ भिजवून घेणार आहोत. खूप सैलसर पीठ भिजवायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर पीठ या ठिकाणी आपल्याला शंकरपाळ्यांचं भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शंकरपाळे छान खस्ता तयार होतात, तोंडात टाकता बरोबर विरघळतात. तर या ठिकाणी आपण छान असं शंकरपाळ्यांचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे मुरू द्यायचं नाही आहे, लगेच आपण याचे शंकरपाळे बनवणार आहोत. तर या ठिकाणी संपूर्ण पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाचे तुमच्या पोळपाटावर किती मोठा आहे त्या प्रमाणामध्ये गोळे तयार करायचे. तर हे 2 गोळे मी तयार केलेले आहेत आणि आता आपण शंकरपाळे तयार करणार आहोत. तर सर्वात प्रथम आता ह्या पिठाची आपण एक मस्त मोठी पारी लाटून घेऊ. पोळपाट मोठा आहे म्हणून मी मोठा गोळा घेतला आहे. छोटा असेल तर तुम्ही याचे 3-4 गोळे करू शकता किंवा ताटावर लाटून घ्यायचं, मग म्हणजे सारखं सारखं लाटावं लागत नाही. ताटावर लाटलं तरी पण मोठी पारी तयार होते. तर या ठिकाणी खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मीडियम असे शंकरपाळे आपण तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी पारी जी आहे ती छान लाटून घेते आणि संपूर्ण पारी लाटून झाल्यानंतर याचे आपण शंकरपाळे कट करून घेणार आहोत. जिरं, ओवा, तीळ याच्यामुळे ह्या शंकरपाळ्यांना मस्त छान अशी चव येते. विकतचे बिस्किट जसे लागतात तसेच शंकरपाळ्यांची चव लागते. तर या ठिकाणी मी पूर्ण पारी लाटून घेतलेली आहेत. आता आपण शंकरपाळे कट करून घेऊया. तर चौकोनी आकार मी या शंकरपाळ्यांना देते आहे. त्रिकोणी तुम्हाला आवडत असेल त्रिकोणी दिलात तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीची मीडियम अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे. एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण कट करून शंकरपाळे जे आहेत ते कट करून घेऊ आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी दुसरी पारी पण लाटून तिचेही शंकरपाळे कट करून घेणार आहे. आता हे सगळे कट करून घेतलेले शंकरपाळे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीचे मीडियम जाडसर शंकरपाळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर पहिल्या पारीचे शंकरपाळे कट करून सर्व डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता दुसरी पारी पण लाटून तिचेही शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे शंकरपाळे मी कोळपाटावरच ठेवते. डिशमधले तळले गेले की कोळपाटाचे काढून डायरेक्ट आपण तळून घेणार आहोत, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत. तर आता या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी एक शंकरपाळा अगोदर तेलात टाकून बघायचा. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता सगळे जेवढे मावतील तेवढे शंकरपाळे आपण तेलामध्ये सोडून मस्त बदामी रंगावर आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत.
चहासोबत खाण्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे शंकरपाळे तयार करून घेऊ शकता. तर या ठिकाणी छान असा बदामी रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना. थोडेसे अजून आपण तळून घेणार आहोत. मस्त बिस्किटांसारखा रंग या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपले छान शंकरपाळे तळले गेलेले आहेत. काढून घेऊया. तर या ठिकाणी सर्व शंकरपाळे काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व जे बनवून घेतलेले शंकरपाळे आहेत ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर दुसरे शंकरपाळे पण बघा तेलात सोडले आणि तेही छान तळून घेतलेले आहेत. हेही काढून घेऊया आणि रंग एकदम सुरेख आलेला आहे. जसं बिस्किटांचा रंग असतो तसाच रंग शंकरपाळ्यांना आलेला आहे आणि छान खस्ता शंकरपाळे तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तर बघा त्यातला एक शंकरपाळा मी तुम्हाला दाखवते. अतिशय लगेच त्याचा चुरा होतो, इतके मस्त झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.